ज्ञानेश्वर भजनी मंडपामध्ये आषाढी एकादशी निमित्त महिलांनी एकत्रित येऊन सामूहिक पारायण वाचन केलं। या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि जर पाहिला नसेल तर याच्या मागचा व्हिडिओ आवर्जून जाऊन पहा। तर हे पारायण वाचन झाल्यानंतर या ठिकाणी या साऱ्या महिला भजन सादर करतात। या महिलांचं एक भजनी मंडळ आहे, त्याचं नाव मुक्ताई महिला भजनी मंडळ असं आहे। दर एकादशीला दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेमध्ये या महिला या ठिकाणी सामूहिक पारायण वाचन करतात आणि मग त्यानंतर या मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जातो। महिलांमध्ये मुळातच आध्यात्मिकतेची ओढ असते, फक्त या ओढीला सामूहिक स्वरूप देण्याचं काम विद्या माळवदे यांनी केले। या मुक्ताई महिला भजनी मंडळाची स्थापना साधारणपणे 1999 साली झाली आहे। या मंडळाच्या पहिल्या अध्यक्षा विजया श्रीकांत हावळ या होत्या। आजही त्या या भजनाच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असतात। या भजनी मंडळामध्ये असणाऱ्या सर्व महिला आपली कामे आटपून भजनाला प्राधान्य देतात। खरं तर आजच्या युगामध्ये ही कौतुकास्पद आणि आदर्शदायीच गोष्ट म्हणावी लागेल। तर असं हे मुक्ताई महिला भजनी मंडळ आणि दर एकादशीला या भजनी मंडळातर्फे एकत्रित येऊन केला जाणारा आध्यात्मिक कार्यक्रम। या मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत राम कृष्ण हरी।